फिजिकल सॅटिस्फॅक्शन म्हणा, पेमेंट म्हणा, सॅलरीज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना बर्डन होतं. आणि असं नसतं की प्रत्येक म्हणजे अगदी महिन्याला माणसांची मेंटॅलिटी फार बदलत जाते. मध्ये बरेचसे किस्से बघितलेत की त्यांचं अगदी नाश्ताच नीट नाही झाला ह्याच्यावरही भांडणं झालेले आहेत. म्हणजे मिरची जास्त पडली आणि मीठ कमी पडले, ही इतकी तुरळक कारण दिसतात खरं, पण ही खरंच डिवोर्सची कारणं असतात. करावं असं जबरदस्ती एक प्रकार त्यांची होती, कारण पुरुष प्रधान ज्वालामुखीचा उद्रेक होतो, थोडा वेळ खाली जमिनीखाली राहून राहून तसंच त्यांचं काहीतरी होतं. अलीकडचा काही काळ पाहिला तर हल्ली डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. म्हणजे चर्चेत असलेली नावं यांची उदाहरणं घेऊन सांगायची झालं तर नागा चैतन्य, समंता आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या, त्याची वाईफ आहे. अशी भरपूर नावं आहेत ज्यांनी अलीकडच्या काळात डिवोर्स घेतलाय. बरं, ही नावं चर्चेत असल्यामुळे आपल्याला माहिती असतात. पण सामान्य जीवनातही लोक खूप मोठ्या प्रमाणात डिवोर्स घेतात. लॉकडाऊन नंतरच्या पिरियड पासून तर डिवोर्सचं प्रमाण फार जास्त वाढलं. तर नेमके हे डिवोर्स का जास्त प्रमाणात होतात, त्यामागं काय कारणं असू शकतात, याबाबत आपण आज आपल्यासोबत ज्या एक्सपर्टी आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डिवोर्स लॉयर पूर्णेंदू दीक्षित. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मॅडम. थँक्यू सो मच. आज आपला चर्चेचा विषय आहे घटस्फोट. तर आपण सुरुवात करूया की भारतात हल्ली डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. आता तुम्ही डिवोर्स लॉयर म्हणून तर तुम्ही प्रचंड केस हाताळले असतील. तर भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात घटस्फोट का होतात, म्हणजे त्यामागे तुम्हाला काय कारण वाटतं? लोकांची ऍडजस्टमेंट करण्याची तयारी, कॉम्प्रोमाइज न करणं, राहणीमान सतत चेंज होणं, जॉब नुसार त्यांचं वागणं, त्यांचं प्रत्येक गोष्टीत म्हणजे इंटरफेअर करणं किंवा अफेअर्स असणे, इगो, ऍडजस्टमेंट न करण्याची तयारी, ह्या गोष्टीमुळे शक्यतो डिवोर्सचे कारण जास्त वाढलेले आहेत. कारण कसं होतं, लग्न करून एखादी मुलगी जॉब करणारी येते, उद्या त्या नवऱ्याला पण जॉब करणारीच मुलगी हवी असते, पण त्यांचं नंतर काय होतं की ती घरात वेळ देत नाही, घरातल्या गोष्टींमध्ये वेळ नाही मिळत तिला, नवऱ्याची अपेक्षा वाढत जाते, सासू सासऱ्यांची अपेक्षा वाढत जाते. ह्या गोष्टीमुळे मोस्टली डिवोर्स होतात. म्हणजे अगदी ह्याच गोष्टी अशा नाहीत, बऱ्याचशा गोष्टी, हर एक गोष्टी, फिजिकल सॅटिस्फॅक्शन म्हणा, पेमेंट म्हणा, सॅलरीज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना बर्डन होतं. आणि असं नसतं की प्रत्येक म्हणजे अगदी महिन्याला माणसांची मेंटॅलिटी फार बदलत झाली. लॉकडाऊन मध्ये कसं झालं, सगळेच वर्क फ्रॉम होम करणार होते, मोस्टली काही जेंट्स, जेणेकरून जे आयटी फील्ड मध्ये होते किंवा त्यांच्या ऑफिस मधून त्यांना वर्क फ्रॉम होम मिळालं होतं. पण काही मुली त्या पण वर्क फ्रॉम होम करणारच होत्या, जसं की त्यांना कामही करायचे असतात, लोकांच्या घरातले डिमांड्स पण कम्प्लीट करायचे असतात, आणि घरात असल्यामुळं सतत एकमेकांसमोर, आणि घरात असल्यामुळं नवरा समोर बायको आणि बायको समोर नवरा असल्यामुळं त्यांचे एकमेकांसाठीचे डिमांड, जसं की मी तुम्हाला मागाशी बोलले, ते जास्त होतात आणि ते एकमेकांना सॅटिस्फाय करू नाही शकले की मग त्याच्यावरून वादावादी होतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर मी लॉकडाऊन मध्ये बरेचसे किस्से बघितलेत की त्यांचं अगदी नाश्ताच नीट नाही झाला ह्याच्यावरूनही भांडणं झालेले आहेत. म्हणजे मिरची जास्त पडली आणि मीठ कमी पडले, ही इतकी तुरळक कारण दिसतात खरं, पण ही खरंच डिवोर्सची कारणं असतात. की हे खूप दिवस असं घुसमटत जातं मनात एकमेकांच्या, त्यामुळे ते डिवोर्सला कारण पडतं. म्हणजे खूप बोल असं म्हणजे म्हणतो ना आपण, एखादा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, थोडा वेळ खाली जमिनीखाली राहून राहून तसंच त्यांचं काहीतरी होतं. काही पुरुष प्रधान म्हणजे असे बरेचसे पुरुष प्रधान विचारांचे पुरुष खरंच आहेत ह्या जगात. तर त्यांचं असं इच्छा असते की बाबा तू जॉब करणार आहेस ना, मग तू जॉब करत करत घर पण सांभाळायचं. म्हणजे त्यांची अशी इच्छा असती, भले लग्नाच्या आधी बरेचसे असे पुरुष असतात, म्हणजे मुलं असतात, जे की स्वयंपाक वगैरे करतात, पण लग्नानंतर माझी बायको आली, तिनंच माझ्या हातात आणून चहा द्यायचा, नाश्ताही करून द्यायचा, पण मी काय करणार नाही, आता तू का आहेस ना, माझा विषय नाही. मग ते अगदी धुणं धुण्यापासून, भांडी घासण्यापासून, फरशी पुसण्यापासून, कपडे धुण्यापर्यंत हा जो प्रवास असतो ते एकटीच करते. बरं, तिने एकटीनेच करावा असं जबरदस्ती एक प्रकार त्यांची होती, कारण पुरुष प्रधान पहिली गोष्ट ही. तर त्यांच्या ह्या विचारांची एवढी तफावत होती की ह्या गोष्टीमुळे त्यांचे वादावादी होतात. कारण ऑफकोर्स बायकोही कमवती असते,
नवराही गमवत असतो. बायकोला सेल्फ रिस्पेक्ट ऑफिसमध्ये किती मिळतो हे तिला माहिती असतं. बाहेर जाऊन तिला किती किंमत दिली जाते, किती किंमत नाही दिली जाते ह्याचा तिला पूर्णतः अंदाज येतो जेव्हा ती स्वतः जॉब करते. घरात घर सांभाळणारी बाई जेव्हा येते तेव्हा ती प्रॉपर ते सगळं करते. पण तरी सुद्धा नवऱ्याची इच्छा काय असते की बाबा मला आल्या आल्या तांब्या हातात पाहिजे, माझी बॅग खाली ठेवली पाहिजे. अगदी काही असे पुरुष मी पाहिलेत बरं लॉकडाऊन मध्ये की म्हणजे नाहीच तू मला तांब्या हातात दिला तर तांब्या फेकून मारलेला आहे. ह्याच्यावरनं सुद्धा भांडणं झालेलं आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं. लाईटच चालू का ठेवलीस, लाईट बंद का गेली, ह्या गोष्टीवरून सुद्धा भांडणं झालेले आहेत. म्हणजे विचारांचे फार तफावत होते. इतके वर्ष ते सासू सासऱ्यांबरोबर राहतात, पण सासू सासऱ्यांबरोबर ज्या लॉकडाऊन मध्ये एकत्र राहायला गेलं म्हणजे पुण्याहून सातारा सारख्या ठिकाणी, मी प्रॉपर सातारची आहे म्हणून मी सातारचं उदाहरण देते. तर सातारच्या ठिकाणी गावी आल्यानंतर ना ह्यांना जेव्हा एकत्र कुटुंबात राहावं लागलं, त्या मुलींनाच सगळं करायचं हे मात्र पुरुष प्रधान व्यक्तीच्या डोक्यातच बसलेलं असतं बरं. म्हणजे ह्या विचारांचं इतका प्रबळ शक्ती असते की त्यांना सासून कामही केलं नाही पटत. बरं तिनं फरशी पुसली, तिनं नीट फरशी नाही पुसली, भांडी घासली त्याला तेलच राहिले. म्हणजे हे फार किरकोळ गोष्टी आपल्याला आत्ता दिसतायत हो, पण ते लग्नानंतर ह्या गोष्टींचा फार भाव होतो, खूप जास्त प्रमाणात भाव होतो. आणि समजून घेणं, मी असं नाही म्हणते की अगदीच पुरुषांनी बायकांना समजूनच घेतलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत की बायका सुद्धा ह्या गोष्टीत करतात. म्हणजे त्यांना ही ऍडजस्टमेंट करायचीच नसते काही. कारण मी एकदा लग्नानंतर जॉब करते हे त्यांच्या डोक्यात राहतं आणि त्यांच्यानंतरही ते नवऱ्याला टॉर्चर पण करतात बरं. असं नाही की फक्त एकच की बाबा मी तुझ्यापेक्षा जास्त शिकलीये, कमवतीये, तर मग मला काय ते जमणार नाही, तुला जमत असेल तर तू कर, तुझा तो उठून ग्लास घे, इथपर्यंत त्यांचं बोलणं होतं. ठीक आहे, आपली हिंदू संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, पण तरी सुद्धा आता वातावरण खूपच बदलत गेलंय. तुम्ही बोलताना हा मुद्दा निघाला तर हल्ली कसं आहे की जनरेशन नुसार विचार बदलत गेलेत लोकांचे. म्हणजे यापूर्वी पाहिलं तर जास्त करून पुरुष स्वतःहून स्त्रियांना घटस्फोट देत असायचे, पण आता स्त्रियांकडून सुद्धा पुरुषांना घटस्फोट देण्याचं प्रमाण वाढलंय. म्हणजे याबाबत तुम्ही काय बोलाल? खरं तर पुरुषांकडूनच कायम बायकांनाच असं म्हणजे डिवोर्स दिला जातो हे मुद्दा खरं बघायला गेलं तर चुकीचा आहे. बायकाच आधीपासून डिवोर्स देतात हे बरेचदा आहे, कारण काही बायका अशा षडयंत्री असतात. अच्छा. म्हणजे सिन्सिअरली अशा बऱ्याचशा किस्सेस तुम्ही पाहिल्या असतील. न्यूज आत्ता सलग जर एका दिवसात जरी काढल्या ना तर अशा कितीतरी बायका आहेत की त्या चक्क पैशासाठी एखादा मुलगा बघतात आणि त्याच्यानंतर ना त्याच्याबरोबर लग्न करतात, दागदागिने उचलतात, पैसा घेतात, लॉकर मध्ये सगळे पैसे काढून गायब झालेले आहेत. अशा बायकांनी पण क्लुप्त्या केलेल्या आहेत बरं. आणि आता तुम्ही जसं पुरुष प्रधान म्हणताय आणि जसं पुरुषांनी बायकांना दिलेला आहे डिवोर्स असं बोलताय, तर पुरुषांचं झालंय कसं की स्वतः कमवतोय, ती गरीब घरातली असेल किंवा कमवती जरी असेल, पण तो जर चांगल्या घरातला असेल, नाही पटलं, पुरुषांना माहित झालंय म्हणजे एक बायकांचा एक फॉल्ट म्हणा, त्यांची एक विकनेस त्यांना माहित झालेलं आहे की बाबा हिला डिवोर्स दिल्याने तर हिचं काय होत नसते पुढे. कारण एक तर डिवोर्स ही बायकांना पुढे काय बघितलं जातं, अगदी डिवोर्सच असं नाही म्हणते, लग्न न झालेल्या मुलींकडे आता काही 32-33 वयाच्या असतील, काय बघितलं जातं, काय विचार केला जातो, ह्याचा मी अक्षरशः अभ्यास केलाय. खरंच फार विचित्र परिस्थिती असते, पण त्यातही काही बायका स्वतः खूप मोठा स्टेप्स घेतात आणि त्या स्वतःला इम्प्रूव्ह करून दाखवतात, स्वतःला सिद्ध करतात. पण हे पुरुषांना मान्य नसतं. तू माझ्याशिवाय जगली नाही पाहिजेस हा पूर्णतः त्यांचा विचार असतो. आणि हे दोन्ही साईडनं असतं बरं, फक्त एका साईडनं नसतं. पण हे मोस्टली पुरुषांचा हा विचार असतो. आणि खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही खरी गोष्ट आहे. उद्या एव्हाना म्हणजे आपल्या समाजात कुठेही लग्न होऊ दे की नाही ऍक्सेप्ट करत. लग्न झाल्यानंतर एका मुलीचा काही कारणास्तव डिवोर्स झाला तर मुलीलाच सरळ सरळ काळं फासलं जातं म्हणा. आता तिच्या डोक्यावरतीच काय मडकं बिडकं फोडायचं ते फोडतात हे लोक, असं स्पष्ट भाषेत सांगेन मी. कारण तिचंच चुकीचं वागणं, ही उद्धटच होती, हिला अक्कलच नव्हती, ही मंदच होती, उत्तर सगळी तिच्याकडेच येतात. तो हुशार, तो कमवता होता, त्याला जबाबदारी होती, मग हिनं काय केलं इतके दिवस,
थोडे तरी एफर्ट्स तिने घेतले असतील. दोघांच्या एफर्ट्स शिवाय दोघांचाही संसार चालत नाही, हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कम्युनिकेशन गॅप होतो, तो भरून काढला पाहिजे. बऱ्याच केसेस मध्ये पुरुषांकडून स्त्रियांवर घरगुती हिंसा केली जाते. तर मग या कारणामुळे पण मोठ्या प्रमाणात स्त्रिया घटस्फोट घेण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. तर अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का? खूप जास्त प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात काही अशा केसेस आहेत. मला आता 2018 मधली माझी पहिलीच केस आठवते की एक लेडी होती, होती ती मुळशीची, पण आता मी नाव वगैरे घेत नाही, तर घ्यायचं पण नसतं म्हणा. तर मुळशीची होती, तिचा नवरा सतत दारू प्यायचा. ती एका मुळशीतूनच मुळशीत गेलेली आहे, स्पष्ट. त्यांच्याच गावात काय असेल ते गावातल्या गावात लग्न करतात मोस्टली. पुण्यातली असेल अशी प्रथा माहित नाही, पण तरी. तर तिनं लग्न केलं चांगलं घर बघून, घरदार चांगलं, प्रॉपर्टी वगैरे काय ते आईबापच बघतात. साध्या घरची मुलगी होती. तिनं लग्न केल्यानंतर तिलाही कुठं माहिती की नवऱ्याच्या चांगल्या सवयी किती आणि वाईट सवयी किती. जसे की त्याला चांगल्या सवयी ह्या कमीच होत्या, हे तिला लग्नानंतर कळलं, आणि वाईट सवयी जास्तच होत्या हे तिला लग्नानंतरच कळालं. कारण हे आधी घरचे बघतात, मुलगा चांगला हे गाव सांगतं, पण खरी गोष्ट ही बायकोलाच कळते हो नंतर की तो वागतो कसं तिच्याशी. खरी गोष्ट ही आहे. त्या बाईचं असं झालं की तिने त्याच्यावर लग्न केल्यानंतर तो दारू पितो, सिगारेट ओढतो, आणि त्याला बाहेरच्या बायकांचा नाद होता. तमाशा बघणे, तमाशा घरात येऊन करणे, हाही प्रकार तो करत होता. त्याला मारणं, टॉर्चर करणं, मनासारखं खायला बनवलं तर उगाच मारणं, मनोविकृती हा प्रकार ऐकला असेलच कदाचित. हा प्रकार तसाच, मी उगाच तुझ्याशी लग्न केलं, तुझ्यामुळं माझं वाटोळच झालंय, मला हीच बाई नांदवायची होती, भले ती तमासगिरी नसो, पण तरी त्यांना नांदवायची असते. म्हणजे विचारांची फारकत असते बरं. आणि गावात खरंच फार दुर्मिळ झालेला आहे या गोष्टी, कारण ते लोक एकमेकांना समजूनच घेऊ शकत नाहीत. कारण गावात पुरुष प्रधान ह्या गोष्टीला इतका गोंधळ असतो, म्हणजे इतकं त्यांनी हे केलंय ना प्रचंड प्रमाणात, की नाही, पुरुषांशिवाय बायकांचं चालतच नाही. तिला घरात कोंडलं जातं, स्वयंपाक करायचा, चुलीसमोर राहायचं. अक्षरशः त्या बाईला चुलीतल्या त्या काठीनं चटके दिलेले बघितलेत, सिगारेटीचे चटके तिच्या पाठीवर, पोटावर अक्षरशः भाजलेले बघितले. जेव्हा मी बघितलं ना, सळीनं मारलेलं हो त्या बाईला, सुजली होती अक्षरशः. म्हणजे मी जेव्हा तिला पाहिलं ना, की अशी मनोविकृती का, म्हणजे इतकी सुंदर बाई, दिसायला देखणी, तिचा नवरा म्हणजे दिसण्यासाठी डी पण नव्हता होतो, म्हणजे कसलाच नाही ना त्याच्याकडे. इतकं काय होतं, तिचं घरदारही चांगलं, फक्त घरी जाऊन आई पुढे कसं रडायचं, पप्पांना कसं सांगायचं, शेतकरी बाप माझा, आई अशी गृहिणी. ह्या सगळ्या गोष्टी करताना तिला बर्डन येतं. आणि हे खरं आहे बऱ्याचशा, म्हणजे अगदी शिकलेल्या मुलींचं पण, चांगल्या घरातल्या मुलींचं ह्या सारासार विचार होतो की उद्या लग्नानंतर मी माझ्या पप्पांना सांगू कशी, माझ्या आईला सांगू कशी की माझा नवरा मला छळवात करतोय, माझ्या भावाला सांगू कशी. लहानाचं मोठं करायचं आणि त्याच्यानंतर पण हे दुखणं काढायचं इतकं सोपं नाही बरं. जेव्हा अशी बाई घरात येते ना, गाव काय म्हणतो, समाज काय म्हणतो, आणि त्या मुलीवर काय जातं ना, फक्त तीच बघते. ह्या पुरुषांना ह्या गोष्टींचा विचारच नाही होत कधी कधी. म्हणजे हे त्या पुरुषांचा विचार म्हणा, और त्यांची मेंटॅलिटी त्यांच्या घरातल्यांनाच पण ते ऍक्सेप्ट नाही होतो. त्याला काय होतंय, नवराच मरतोय ना, अरेच्छा नवरा मरतोय ना कसं काय. तुम्ही प्रबळ, म्हणजे तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, तुमचं सगळं मेंटॅलिटी तुम्ही चांगले दाखवता, पैसा असल्यानंतर तुम्ही असं कसं वागू शकता. मुलबाळ झाल्यानंतर तरी सुधारावं की, का फक्त बाईनं सुधारायचं, नवऱ्यानं मात्र बुक्का लावून फिरत सुटायचं. फार चुकीचं आहे. म्हणजे मी त्यावेळेस फार जवळून बघितलेली केस ही. अक्षरशः माझी फर्स्ट केस होती 2018लाच, आणि जेव्हा ते बघितलं होतं मला फार वाईट वाटलं होतं की अरे असल्याही मनोविकृती म्हणायची का, काय हे काय आहे काय नक्की, यांना माणसंच म्हणावीत का. मॅम, बऱ्याचदा लग्नानंतर म्हणजे लैंगिक सॅटिस्फॅक्शन, ज्याला आपण शारीरिक संबंध ठेवणं म्हणतो, हे सुद्धा घटस्फोटाचं कारण ठरतं. तर अशा केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का, त्याबद्दल काय? मला हे सगळ्यात जास्त लॉकडाऊन मध्ये आलं होतं, आणि लॉकडाऊन मध्ये हा खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम व्हायचा. कारण नवरा आणि बायको
बायको कदाचित गृहिणी असेल किंवा काम करणारे जरी असली तरी त्यांना ते एकमेकांच्या समोर राहून राहून आणि त्या एक्स 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 ज्या वेबसाईट्स आहेत ते पाहून पाहून थोड्याशा डोक्यात म्हणजे त्यांच्या भुरळ होते आणि ते सारखे म्हणजे बायको समोरच आहे. म्हणजे जेवण जसं लागतं ना असा प्रकार झाला होता थोडासा. सकाळी नाश्ता दुपार जेवण असं थोडस. तर ह्याच्यावरून खूप झालं होतं की ती मला हेच नाही करत आहे, मला तेच नाही करत आहे, असं अक्षरशः मी पुरुषांचे पण केसेस बघितलेत. लिटरली मला इनडीप मी आता बोलू शकत नाही, पण अशा होत्या काही गोष्टी की त्यांना नाहीच. म्हणजे कधी कधी बायकांचा पण तोच प्रॉब्लेम होता, हा मला जास्तच छळतोय, मला हे असे करतोय, किंवा बायका अशाही बोलणार होत्या की त्यांचं माझ्याकडे लक्षच नाही. म्हणजे दोन्ही साईडना ह्या गोष्टी झालेल्या होत्या आणि होतात. साहजिक गोष्टी आहेत. तुम्ही पार्टनरला किती समजून घेता ना हे खूप महत्वाचं आहे. एकमेकांच्या बरोबर जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा मेंटॅलिटी सेम असणं आणि तुम्ही तुमचे म्हणतात ना ते एकमेकांचं हृदय एकमेकांना कळलं पाहिजे की नक्की विचार काय आहेत ह्या माईच्या मनात, नक्की विचार काय आहे त्या बाबाच्या मनात, ह्याला नक्की हवंय काय. जसं तुम्हाला आई झाल्यानंतर कळतं का नाही माझ्या बाळाला आता दूध पाहिजे, त्याला भूक लागली, ह्या पण गोष्टी महत्वाच्या तितक्याच आहेत. खूप जास्त प्रमाणात मी ह्या गोष्टींना अजिबात नकार देणार नाही, कारण अन्न वस्त्र निवाराच ह्या गोष्टी मूलभूत नाहीयेत. खरंच म्हणजे ह्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि ते केलंच पाहिजे. म्हणजे केलंच पाहिजे. ऑफकोर्स तुम्ही लग्न त्यासाठी केलंय आणि एक एक व्यक्ती तुम्ही त्यासाठीच बघता की ज्याच्याशी आपण एवढं सगळं करू शकतो आणि इतके वर्ष तुम्ही जे काय असेल आणि त्याच्यानंतर या सगळं सिन्सिअरल गोष्टी आहेत. म्हणजे नाही डीप मध्ये आहेत आणि ह्या गोष्टींचं एकमेकांना सॅटिस्फॅक्शन मिळणं फार गरजेची गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही तिथं समाधानी असाल तर कदाचित पुढं स्वयंपाक वगैरे करणं आणि ते रोज एकमेकांवर ओढवणं घेणं हा प्रकार जरा कमी होतो त्याच्यामुळे. स्ट्रेस कमी होण्यासाठी मी एक सायंटिफिक कारण सांगते, स्ट्रेस पण कमी होतो त्याच्यामुळे. पण तरी सिन्सिअरली सांगायला गेलं तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे दोघांनीही. तिला काय हवंय आणि त्याला काय हवंय ह्या जर गरजा एकमेकांनी नीट समजून घेतल्या ना ह्या गोष्टी ऍडजस्टमेंट करताना, जसं की तुम्ही लग्नाच्या आधी तो शिकलाय किती काय करते, ह्या पण गोष्टी तेवढ्याच त्यानं आणि तिनं पण ऍडजस्टमेंट करावं असं मला तरी वाटतं.